तर खडवली परिसरामध्ये पुरामध्ये अनेक घरांचं पाणी गेल्यामुळे नुकसान झालंय। खडवली इथल्या बास्ता नदीच्या पुलावरून पाणी गेलंय आणि त्यामुळे शेजारीच असलेल्या वावेघर गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय। घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, अन्नधान्यांचं नुकसान झालंय, इलेक्ट्रिक वस्तू आणि इतर जे सामान आहे ते वाहून गेलंय। अनेकांचे संसार जे आहेत ते यामध्ये वाहून गेलेत। आपण ही दृश्य पाहतोय, खडवलीतल्या वावेघर इथल्या या गावातली ही दृश्य आहेत। घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, चिखलाचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर खडवली परिसरात पुराचं पाणी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत आहेत, तारंब उडाली आहे। याचबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुनील घरत यांच्याकडून। सुनील, खडवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, पूर आलेला आहे आणि अनेकांचे संसार जे आहेत ते उघड्यावर आले आहेत, काय सांगाल? पहाटे 5 वाजल्यापासून शहापूरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे। त्यानंतर भास्ता नदीला हे खडवली येथे पूर आल्याने हे पुराचे पाणी अनेक घरांच्यात घुसले। त्यानंतर लगतच असलेले वावेघर येथील अनेक घरांमध्ये पाणी गेल्याने येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। घरातील अन्नधान्य, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू या वस्तूंचे सुद्धा नुकसान झालेले आणि त्यांचे काही घरांचे संसार उघड्यावर पडले अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे येथील जे खडवलीची पण परिस्थिती बघितली तर येथे एका नाल्यावर जे ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतने नाल्यावर बांधकाम केल्याने या वावेघरमधील जो नाला आहे वावेघरमध्ये तो बांधकाम केले, त्याने नाल्याचं पाणी वावेघरमधील अनेक घरांच्या मध्ये गेल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। म्हणणं आहे नागरिकांचं की ग्रामपंचायतने येथे जो नाला आहे त्या नाल्यावर अनधिकृतपणे जे नाल्याचं बांधकाम केले, साईडला जी संरक्षण भिंत बांधली त्या भिंतीने पाणी अडल्याने वावेघरमधील घरांच्या मध्ये पाणी गेलेलं आहे। त्यामुळे येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाणी जाऊन। जी सुनील, अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।